नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या एज्युकेशनल चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, भारत देश महान ही कविता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण या कवितेचे कवी श्री माधव विचारे यांच्याविषयी माहिती बघूया। माधव विचारे हे एक प्रसिद्ध कवी आणि लेखक आहेत। त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत। देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या रचना हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे। हिमालयाच्या शिखरांनी सुशोभित असलेल्या आणि गंगा यमुनेमुळे सुपिकतेचे वरदान लाभलेल्या भारतभूमीला शौर्याची आणि पराक्रमाची मोठी परंपरा लाभली आहे। प्रस्तुत गीतातून समता आणि विश्वशांती ही मूल्ये जपण्याचा संदेश कवीने यातून दिलेला आहे। प्रस्तुत गीत हे गीत पुष्पांचा फुलोरा या संपादित काव्यसंग्रहातून घेतलेले आहे। चला तर आपण या कवितेचा तालासुरात गायनाचा सराव करूया। चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान, भारत देश महान। चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान, भारत देश महान। हिमालयाची हिमशिखरेती भारतभूच्या शिरी डोलती, हिमालयाची हिमशिखरेती भारतभूच्या शिरी डोलती। गंगा यमुना आणि गोमती घालिती पवित्र स्नान, गंगा यमुना आणि गोमती घालिती पवित्र स्नान। चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान, भारत देश महान। इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा, इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा, समतेचा अन विश्वशांतीचा, जागवी राष्ट्राभिमान, समतेचा अन विश्वशांतीचा, जागवी राष्ट्राभिमान। चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान, भारत देश महान। शौर्याने जे वीरची लढले रणांगणी ते पावन झाले, शौर्याने जे वीरची लढले रणांगणी ते पावन झाले। भारतभूचे स्वप्न रंगले चढवून उंच निशान, भारतभूचे स्वप्न रंगले चढवून उंच निशान। चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान, भारत देश महान। चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान, भारत देश महान। मित्रांनो, असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत, तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत